नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर डौलाने भगवा फडकवा. सर तुम्ही मराठी माणसांना हे करताय, विनंती करताय, पण वाशीमधील एका प्रभागात चक्क गुजरातीमध्ये पॅम्पलेट वाटण्यात आलेली आहे. हे भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले. संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिलाय. मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांगुल चालनासाठी चाललेले आहेत. प्रचारामध्ये बोलतात हिंदीत बोला, बिल्डिंगमध्ये जेव्हा प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून. अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे आणि नवी मुंबईकरांनाही सांगणे की या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख, आगरी कोळ्यांचं शहर इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेकडून सुरू. दुबार मतदारांची लिस्ट जशी आहे आता 16 तारखेला आपली काय ऍक्शन असणार? नाही, आम्ही दुबार मतदार या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदेताईंची संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दीपालीताई आणि आम्ही सगळे तयार आहोत. बाहेर आम्ही सगळे बांधव सुद्धा प्रकाशभाई, प्रवीणभाई आमची सुद्धा सगळी टीम तयार असणार आहे. आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे 157 मतदार आहेत त्यांच्या सुद्धा स्लीप बनवून तयार आहे. आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत. आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लीप देणार आहोत जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत 157 मतदार त्यांना जाऊन त्या स्लीप द्याव्यात. अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लीप उडवण्याचा कार्यक्रम मनसे आणि शिवसेना युतीकडून होईल. थँक्यू.